मशालीला मतदान करा, अजित पवारांचं पोटातील वक्तव्य ओठावर आलं. राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक, काही नगर परिषदा नगरपालिका निवडणुका लांबणीवर. लांबलेल्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला. काही स्थानिक निवडणुका रखडल्यानं मुख्यमंत्री नाराज, आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याची व्यक्त केली खंत. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान. आज प्रचाराचा शेवटचा दिवस, उमेदवारांना रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा. शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यात सभांचा धडाका. संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये असूनही फडणवीस शिंदे यांच्यात संवाद नाही. माध्यमात लावले जात आहेत वेगवेगळे तर्क. महायुतीतील नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा, वादात भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करण्याची शक्यता. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. आमने सामने लढताना आरोप होणारच, एकनाथ शिंदे यांची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आरोप शिंदेंनी फेटाळले. आजारपणातून उठल्यावर राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार, राऊतांचा मोठा दावा. भाजपाचा पराभव करायला मवियाला हवेत राज ठाकरे, संजय राऊतांची माहिती. संसदेत नारे नकोत, नीतीवर काम व्हावं. नाटकं करण्यासाठी इतरही जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. कमळाच्या फुलाची चिंता तुम्ही करा, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची चिंता करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं बीडकरांना आवाहन. मतदानाला 1 दिवस असताना निवडणूक स्थगित करणं अयोग्य, भाजपाकडून निवडणूक आयोगाला पत्र. निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? रवींद्र धंगेकर यांची निवडणूक आयोगावर टीका. धनुष्य बाणासमोरचं बटन दाबा आणि अचूक वेध घ्या. त्र्यंबकेश्वरमध्ये भगवा फडकवायचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन. कुणी ठाण्याचा तर कुणी नागपूरचा विचार करेल, मी पुण्याचा आणि आळंदीचा विचार करेन. अजित पवारांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. राज्यातील जनतेनं परिवर्तनाची भूमिका घेतली आहे. सर्वात जास्त जागा काँग्रेस जिंकेल. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा विश्वास.